अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात आज पहाटे भीषण आग लागली। या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला तर 6 बालकांना बाहेर काढण्यात यश आले। काही बालकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आग लागल्यानंतर ड्युटीवरील 2 परिचारिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धुराने भरलेल्या कक्षातून बालकांना बाहेर काढलं। या प्रयत्नात त्यांच्याही हातांना भाजले आहे। व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती असून आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। रुग्णालयाची नवीन इमारत अवघ्या वर्षभरापूर्वी सुरू झाली असतानाही अग्निरोधक यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित झाली का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आणि आगीच्या कारणाची सखोल चौकशी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। ते 2 वर्ष आधी झालं होतं म्हणून नवीन बिल्डिंग, नवीन सगळं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मी पालकमंत्री असताना या बिल्डिंगची मंजुरात आहे। उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची, काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे। पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का, व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। इन्फ्रामॅन म्हणून घेत असताना गरिबांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे। डफरीनमध्ये कोणी श्रीमंताचं लेकरू येत नाही, इथं गरीबाचंच लेकरू या ठिकाणी होतं। जी पोरं मृत्युमुखी पडली त्यांना मोठ्या प्रमाणात कंपेन्सेशन 3 आणि 4 लाख देऊन हे चालणार नाही बाबा। इथं जरा बघा, संसार थाटायला एखादं लेकरू NICU मध्ये त्या ठिकाणी म्हणजे काय बोललं पाहिजे, मला शब्द कमी पडतायत। निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा। लक्ष द्या, इन्फ्रामॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडे थोडंसं लक्ष द्या। हे कोण सप्लायर्स आहे त्यांच्याकडे जरा कडक लक्ष द्या। कधी आदिवासी विभागाची पोरं, त्यांना फूड पॉयझनिंग होतं, कधी डफरीनमधले आग लागते, कुठं काय होतं, कोणाला जेवण भेटत नाही, इथं डॉक्टर्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे। हे सगळं बंद करा। हे 56% कमिशनचं सरकार आहे असा माझा थेट आरोप आहे आणि आरोपच नाही, हे सिद्ध झालेलं आहे। यांना काही घेणं देणं नाही आहे गरिबाचं, हे गरिबांकडे लक्ष देत नाही। जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयामध्ये आग लागून जे आहे ते 3 बालकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, पाहणी करताय, काय तुम्हाला प्रथमदर्शनी समोर येत आहे? याच्यामध्ये आज सकाळी 3:15 वाजताचे आसपास आपला जो स्त्री सामान्य रुग्णालय अमरावतीच्या त्याच्यामध्ये जे NICU आहे त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे। त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेलं आहे। प्रायमरी फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे, आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे।